बाग फुलवतेनी जरा तुमच्या अंगातली सुस्ती निघून गेलेली आहे आणि तुम्ही एकदम फ्रेश झालेला आहात। मी विचार करायले होते सभा सुरू झाली तेव्हा ते चंद्र तिथं होता खाली आणि आता वर गेलाय। किती वेळ सगळ्यांनी मिळून भाषण केले आणि पूर्ण या सभेमध्ये प्रत्येकाने मार्गदर्शन केलेलं आहे। मी एवढंच सांगेन की नुसता भाषण करून विजय मिळवता येणार नाही, म्हणून आता याच्यानंतर सभा नाही, प्रत्येकाने आपापलं गाव आपापलं पंचायत समिती जिल्हा परिषद गट धरा आणि तिथे जास्तीत जास्त मतदान करून घ्या। आज महायुतीच्या अधिकृत उमेदवार ऑलरेडी आपल्या 5 वर्ष आमदार राहिलेल्या नमिता मुंदडा यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित केलेली आहे। या सभेला आपल्या सगळ्यांच्या लाडक्या दबंग खासदार प्रीतमताई मुंडे सुद्धा उपस्थित आहेत। आपल्याला मार्गदर्शन ज्यांनी केलं, ज्यांना राजकारणामध्ये आपल्या बायकोला ने अक्षय नमिता म्हणत जा, काही हरकत नाही, नमिता ताई म्हणत जो नको। मला राजकारणाची गंमत वाटते की सगळेच सगळ्यांना ताई म्हणतात। नवरा बायकोला ताई म्हणतो, सासऱ्याला सुनेला ताई म्हणावं लागतं, म्हणजे अशी गंमत होते। म्हणून मी हसत होते की एकच मंच जिथे नवरा बायकोला ताई म्हणतो। तर अक्षय मुंदडा मंचावर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक विक्रम बाप्पा, आमचे रमाकांत बापू, मंचावर उपस्थित जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर देशमुख, आदरणीय माधवरावजी मोराळे, प्रदेशाचे प्रवक्ते राम कुलकर्णी, नंदकिशोरजी मुंदडा काका, अक्षय झालं नाव, अशोक लोढा, संतोष हंगे, भरत बाप्पा काळे, राणा डोईफोडे, विजयकांत मुंडे, विष्णू घुले, नेताजी शिंदे, संदीप पाटील, सुनील गलांडे, भगवान केदार, डॉक्टर नेहरकर, विष्णू चाटे, आमचे राष्ट्रवादीचे तालुकाचे अध्यक्ष नंदूजी मुराळे, मुरलीजी ढाकणे, पंजाब देशमुखनी चांगलं भाषण केलं। त्यांनी पदार्थाचं सांगितलं, कारण हॉटेल चालवायची सवय असल्यामुळे ते म्हणले खूप झाले स्वयंपाक तर खराब होईल। शालिनीताई त्या परळीतही काम करतात आणि इथेही काम करतात। शिवदास थळकरी आज त्यांचंही स्वागत करते, त्यांनी पण कामाला लागले, आनंद आहे। वसंतराव केदार आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत। ईश्वर सोनावणे रिपाईचे आमचे अध्यक्ष, बाळासाहेब वाघ रिपाईचे आमचे नेते, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय दिलीप दादा भिसे, शिवाजी पाटील, बाळासाहेब सोनवणे, शिवाजी जाधव, अनिता गदळे, सर्व इथे उपस्थित मंचावरील मान्यवर, सर्व मुकादम आलेले इथे आणि एवढ्या संख्येने एवढा तास सगळ्यांचे भाषणं अगदी गरीब विद्यार्थ्यासारखे ऐकून घेणारे तुम्ही सर्व माझे वडीलधारी मंडळी आणि माझे उत्साही युवा बांधव। माता भगिनी म्हणायला जावं तर बरडावरच्या सभाला माता भगिनी रात्रीच्या कशा येतील? अरे माधू कुठे आहेत माता भगिनी? लाडक्या बहिणी तिकडं माग बसवले तुम्ही, त्यांना आल्यात की रे बिचारा। ही बरडावरची सभा ही आपली पारंपरिक सभा आहे आणि मुंडे साहेब नेहमी बरडावर सभा घेत होते आणि बरडावरची सभा म्हणजे विजयावर शिक्कामोर्तब आहे असा मला विश्वास। आता ही सभा खरं तर दुप्पट आहे जेवढे दिसायली त्याच्यापेक्षा, कारण सगळे उजव्या हाताला, ते बघा हे डाव्या हाताला, ते बघा ते वर कशावर येत रे तुम्ही, कशावर बसलेत तुम्ही, हवेत तरंगल्यासारखे दिसालात। हे बघा हे इथं किती गर्दी आहे, तुम्ही पायावर उभे आहेत का अंगठ्यावर उभे आहेत? काही लोक तर तरंगायलेच आहेत मागच्या आणि पुढच्याच्या मध्ये। एवढे माणसं या सभेला आलेले आहेत आणि उत्साह, घोषणा, टाळ्या वाजून वाजून चंद्र इथून तिथपर्यंत जाईपर्यंत बिचारे थांबले। काय बोलू मी आता तुम्हाला, मुद्दाच नाही। अक्षयनी काय काय विकास केला सांगितला, सगळ्या जिल्हा परिषद सदस्यांनी आपापलं काम सांगितलं, नमिताताईंनी बिचारे आपल्या गोड आवाजामध्ये सांगितलं माझं असं मतदान करा। बिचारे राजकारणाशी काही त्यांचं काम नाही पण विधानभवनात चांगलं काम करतायत। प्रीतमताईंनी पण तुम्हाला आदेश दिला की नमिताताईंना निवडून आणा। आता मी काय करू, हात जोडू का दर्शन घेऊ साष्टांग, काय करू? ऐकणार ना माझं, ऐकणार ना माझं नाक आहे? तुम्ही माझं ऐकणं महत्वाचं आहे। इलेक्शन वगैरे बाजूला राहू द्या, माझ्या लोकांनी माझं ऐकणंच माझ्यासाठी ऑक्सिजन आहे, माझा श्वास आहे।
आज महाराष्ट्रामध्ये माझ्या 30 ते 32 सभा झालेल्या आहेत. आज मला ताप आलाय, माझा गळा धरलाय, कारण सगळ्या राज्यभर मी भाषणं करते. प्रत्येक ठिकाणी पंकजाताईला आणा, पंकजाताईला आणा, पंकजाताईला आणा. सगळ्या ठिकाणी मी सभा घेतल्या. सगळ्या ठिकाणी हाच उत्साह आहे, हाच प्रतिसाद आहे. आता मी म्हणत नाही की मी एवढी महान आहे की सगळ्या ठिकाणी मी जिथे जिथे जागायला सभा घेतल्या तिथे निवडून येईल, कोणीच ते करू शकत नाही. पण माझ्या सभेमुळे नक्कीच त्या उमेदवाराचं मतदान तिथे वाढणार आहे आणि पक्क होणार आहे, हा विश्वास मला आहे. हा विश्वास मला अहंकार आहे म्हणून नाही, मला विश्वास आहे कारण तुमच्यावर माझा विश्वास आहे. माझा जगात कुणावरच विश्वास नाही, माझा फक्त आणि फक्त तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही इतके हुशार आहेत ना, तुमचं करावंच काय. मला मी जे बोलते तेही तुम्हाला कळते, मी जे नाही बोलत तेही तुम्हाला कळते, जे मी सांगते तेही तुम्हाला कळते, जे मी नाही सांगत तेही तुम्हाला कळते. या बीड जिल्ह्यामध्ये सगळ्या मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार आहेत. फक्त आणि फक्त केज मतदारसंघामध्ये डायरेक्ट फाईट व्हायली. सगळीकडे 5-5, 6-6 मोठे मोठे नेते उभे आहेत बाबा, कोणत्या कोणत्या चिन्हावर. जे जे माझ्याकडून तिकडे गेले अपेक्षेने त्यांना ते मिळाले. जे तुमच्या पावतीवर लिहिलंय, कृषी पंपाचं वीज बिल माफ झालंय का तुमचं? झालंय का? काय लिहिलंय त्याच्यावर? नो ड्यूज, शून्य. बरोबर आहे की नाही? आमच्या मतदारसंघ जे लोक पंकजाताईला सोडून गेले उतावळेपणाने, आम्हाला तिकीट मिळेल, अमुक मिळेल, नाही मिळालं तिकीट. मिळालं का? फॉर्म भरून हे लोक, बरेच लोकांनी माघार घेतली. फक्त आणि फक्त बीडमध्ये डायरेक्ट फाईट आहे. इथे केजमध्ये पूर्ण बीडमध्ये 4 लोक 5 लोक उभे आहेत, माजलगावमध्ये 5-6 लोक उभे आहेत, आष्टीमध्ये 4-5 लोक उभे आहेत, गेवराईमध्ये 4-5 लोक उभे आहेत. फक्त मला वाटतं परळीत सुद्धा डायरेक्ट फाईट आहे. मग मला वाटतं आता परळीत मी तर धनंजयला म्हणलं तुम्ही कमळच घ्यायचं होतं, आता एवढे मतं द्यायचे तुम्हाला म्हणजे कमळच घेऊन टाकायचं ना. आता ते तुतारीवाले तिकडे गेले त्यांचे. आता कमळाचे लोक म्हणायचं आम्हाला कमळ नाही, कमळ नाही. म्हणजे घेऊनच टाकलं असतं, विषय मिटला असता. पण ठीक आहे, तर तिकडे इथं कमळ आहे आपलं. काय कमळ? कुणाचं चिन्ह आहे? मुंडे साहेबांचं, पंकजाताईंचं चिन्ह आहे. आणि या चिन्हावरचा मतदार कधीच बाटलेला नाही, कधीच नाही. त्याच्यामुळे येणाऱ्या 20 तारखेला नमिताला तुम्ही निवडून द्यायचं आहे. नमिता उमेदवार जरी असली तरी तिच्या मागे पंकजा मुंडेचं प्रतिष्ठा पण महत्वाची आहे. ही लोकसभेची निवडणूक ही आपल्या सगळ्यांनी पाहिली आहे. एखाद्या मॅरेथॉन मध्ये पळावं तसं मी पळले. या निवडणुकीमध्ये हे सगळे नेते बीडमध्ये यायचे. किती वाजता मी बोलवायचे? पहाटे 5 वाजता, 6 वाजता. सकाळचा सूर्य उजाडल्याशिवाय मी झोपले नाही. अर्धा तास डुलकी मारली की परत आंघोळ करून कामाला तयार. एखाद्या बैलाला, एकट्या बैलाला बैलगाडीला बांधावं तसं माझ्या एकटीच्या जीवाला मी खेचायले. हे लोकांनी काम केलं रे बिचाऱ्यांनी, खूप काम केलं. माझ्या जीवाच्या आकांतानी गावातल्या एकेका कार्यकर्त्यांनी काम केलं. पण परिस्थिती अशी निर्माण झाली होती, एवढा जिवारी पराभव लागला. माझ्या त्या लेकरांनी आत्महत्या केल्या. हो, एवढा जिवारी लागला. या जीवावर अनेक राज्यामध्ये लोक भाषण करायले, पंकजाताईचा पराभवाचा बदला घ्यायचा आहे, पंकजाताईचा पराभवाचा बदला घ्यायचा आहे. मला काही बदला घ्यायचा नाही. मला कोणाला सूड उगवायचा नाही आहे. बदल्या आणि सूडच्या जीवावर कशाला जिंकायचं आहे? विश्वासाच्या जीवावर जिंकायचं आहे. 7.25 लाख मतं दिलेत तुम्ही, 7.25 लाख, आणि त्या जीवावर जिंकायचं आहे. तुम्ही बघितलंय, तुम्ही तर काही केलं नाही, पण तुम्ही बघितलंय आता मतं इकडे तिकडे होऊन काय जिल्ह्याचं भलं झालं, काय मिळालं जिल्ह्याला. संतोष अंगेने भाषणात सांगितलं, राणा डोयफळेंनी सांगितलं, विजय भाऊनी सांगितलं, रमाकांत बापूंनी सांगितलं, विष्णू घुलेंनी सांगितलं, संदीप पाटलांनी सांगितलं, ह्यांनी सांगितलं, आपल्या काय नाव त्याचं, पंजाबनी, मला ते दुसरं राज्य आठवायला होतं काय, पंजाबनी सांगितलं, आमच्या गलांडे आबांनी सांगितलं. विष्णू तर म्हणला मला भाषणच येत नाही. मी म्हणलं मी शिकवते, थांबा.
भाजपच्या जवळ झालं की भाषण जास्त ठोकावं लागतं. एवढ्या लोकांनी सांगितलं की ताईने एवढे कामं केले. हे राणा तर म्हणला 117 कोटीचे रस्तेच दिले. राणा तुझा चहा तरी पिला घरी मी? कपभर अर्धा कप माझाच चहा, माझेच पोहे आणि माझाच फंड. अरे किती दिलं रे मी, किती दिलं? आणि पुन्हा या निवडणुकीमध्ये पुन्हा हे सगळ्यांना बसवलं, जेवू घातलं, प्रेमाने हात फिरून सांगितलं, डोळे दापटून रागाने सांगितलं. ज्याला काम नाही करायचं ते तिकडे प्रवेश करा म्हणलं समोर. ते कुठं जातात मला सोडून? हे माझेच आहेत रे. त्या माझे आम्ही एकाच गोट्याला बांधलेलो आहेत, कुठं जात नाहीत. त्यामुळं त्यांच्यावर वाईट मूड नसेल कोणाचा, कुणावर चुकलं असेल काही. राजकारणात चुकत असते. खालच्या 2 कार्यकर्त्याचे भांडणं होते, कुणाच्या ग्रामपंचायतमध्ये, कुणाच्या जिल्हा परिषदमध्ये. त्या सगळ्या चुका बाजूला ठेवून मोठं मन ठेवून पंकजाताईच्या प्रतिष्ठेसाठी हे लोक कामाला लागलेले आहेत. आणि मी अक्षयला बोलवला, शब्द घेतला. एक तर अक्षय विसरून गेला अनाऊन्स करायचा, नेकनूरला एक कार्यालय नमिता मुंदडा आमदार झाल्यावर त्या उघडणार आहेत, म्हणजे कायम स्वरूपी नेकनूरला त्यांचा संपर्क झाला पाहिजे. केजला संपर्क कार्यालय उघडणार आहे आणि आंबेजोगाईला तर ते आहेच आहे. त्यामुळे त्या भागात संपर्क होणार आहे. त्या कार्यालयात जाऊन मी बसणार आहे, कारण मी आमदारच झाले ऑलरेडी. तुम्ही करायला गेलतात खासदार, पण मी झाले आमदार. कारण तुम्हाला जाऊ द्यायचं नव्हतं मला दिल्लीला, त्याच्यामुळे 6000 मतं कमी पडले. तुम्ही म्हणले ताई दिल्लीला कधी यावं तुम्हाला भेटायला? आम्हाला सारखी सवय गाडीत बसलं की निघालो की मुंबईला भेटलं ताईला. तुम्हाला परळीला भेटायची, मुंबईला भेटायची सवय लागली. तुम्हाला मला दिल्लीला जाऊ द्यायचं नव्हतं. आमदार मी झालेली आहे. आणि मी आमदार, माझा मतदार कोण आहे सांगू का? हे नमिता मुंदडा माझे मतदार आहे. कारण ज्यांना ज्यांना मी निवडून आणलं 5 वर्ष, मी एवढी मोठी नाही, माझ्या योगदानाने, तुमचे सगळे तुम्ही आपापल्या परीने मोठे आहेत. माझ्या योगदानाने महाराष्ट्रातल्या जेवढ्या सीटला माझा थोडासा धक्का लागला, त्यामध्ये जेवढ्या महिला होत्या त्यांना सारखं वाटायचं आम्हाला पंकजाताई आमच्यावर नाही, पंकजाताई आमच्यावर नाही. इतक्या खुश होऊन त्यांनी यावेळी मतदानाला मागून मागून घेतलंय, आम्हाला ताईला मतदान करायचंय, आम्हाला ताईला मतदान करायचंय. ज्यांना तुम्ही निवडून दिलं ते माझे मतदार आहेत, म्हणजे मी आमदारांची आमदार आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. मी स्वतः प्रत्येक ठिकाणी जातीने लक्ष देईन. 5 वर्ष माझ्याकडे पद नव्हतं संविधानिक, मी स्वाभिमानी आहे. माझं पत्रिकेवर नाव नसताना मी कार्यक्रमाला जायला पाहिजे का? माझा प्रोटोकॉल नसताना मी उगाच जाऊन बसलं पाहिजे का BDOच्या कार्यालयात? नाही. पण आता मी आमदार आहे, अधिकाऱ्यांना बोलवून घेऊ शकते, जापू शकते. नाही ऐकलं तर लक्षवेधी लावीन, प्रश्न लावीन आणि माझ्या सामान्य जनतेचे काम केल्याशिवाय मी मागे हटणार नाही. त्यामुळे तुम्हाला हक्काचा आमदार आहे. आणि अजून एक आमदार, 1 मतात 2 आमदार आहेत, बरोबर आहे की नाही? जिल्ह्याच्या प्रत्येक मतदारसंघात जातीने लक्ष घालीन. किती मतं दिली हो तुम्ही मला? किती मतं पडले मला केजमध्ये अक्षय? 1,22,000. ओ नको, निवडणुकीला उभं राहिल्यावर बोल. 1,22,000 मतं मला पडले का काय पडले? एवढ्या कठीण परिस्थितीत तुम्ही मला एवढे मतं दिलेले आहेत. तुमचे उपकार माझ्या कातड्याचे जोडे जरी केले तरी फेटणार नाही. अरे तू बोल बेटा, माझं भाषण झाल्यावर बोल. तू माझं भाषण झाल्यावर बोल ना. 2 मिनिटं तुला बाईक देते, आता बस. पोलीस ओ मामा बसू द्या त्याला, बस बेटा. अरे बस बस, मी बोलायला देते, वर येऊन बोलायला देते. हा बसू, बस बस बस, सगळे सांभाळते मी. तुम्हाला काय वाटलं? बोलायचंय, प्रत्येकाला आपलं मत मांडायचंय. मी तुमच्या दिलेल्या मतामुळेच विधान परिषदेवर गेलेली आहे. तुम्ही केलेल्या प्रेमामुळे आणि माझ्यासाठी जीव दिलेल्या त्या भावांमुळे मी आज विधान परिषदेवर. मी कधीच विसरणार नाही, मी कधीच तुम्हाला अंतर देणार नाही. पण यावेळी चुकू नका. काय असेल तुमच्या मनात तर माझा चेहरा जर आवडत असेल तर डोळ्यासमोर आणा. आवडते का? आवडते का? चांगलं आहे का? आता झालाय ते कसलं हेलिकॉप्टर आहे रे माझं, ते बघितलं तुम्ही म्हणताल ताई आम्ही हेलिकॉप्टरच विकत घेऊन देतो तुम्हाला.
असं ते आपलं एक हेलिकॉप्टर नावाचा किडा असते ना, ते असं फिरते आवाज करत, तसंच आहे सेम. पण म्हणलं मी जर सभेला नाही गेले तर ते लोक ऑक्सिजनवर जातील, म्हणून मी प्रत्येक ठिकाणी सभेला चालले. त्यामुळे मला या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानाने काम करण्यासाठी, मला आनंदाने अभिमानाने काम करण्यासाठी मला सांगता येईल की मी एकच सीट आहे ना माझ्या वाट्याला, ही एकच सीट आहे ना ही केसची, या केसच्या या सीटमध्ये मला विजय मिळाला हे मला अभिमानाने सांगता येईल आणि आनंदाने सांगता येईल. आणि मी स्वतः तिथे विधानसभेमध्ये नमितांकडनं तुमचे कामं करून घेण्यासाठी जागरूकपणे त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना मार्गदर्शन केल्याशिवाय राहणार नाही. आपण सर्व, मला एवढीच विनंती करायची आहे की या मतदारसंघामध्ये विमलताई गेल्यानंतर बाय इलेक्शन झाली होती, तेव्हा मला वाटतं 5,000 विजय झाला होता. एवढी मेहनत आम्ही घेतली होती, कारण लोकसभेची निवडणूक तोंडावर होती. आणि आता परत एकदा ही निवडणूक आली आहे. मागच्या वेळी वेगळी परिस्थिती होती, मी पालकमंत्री होते, माझे केलेली कामं होते, पुण्याई होती, सगळं होतं. आता कामं माझे तेच आहेत केलेले, पुण्याई पण आहे. आता तुम्ही आहेत, नवीन मतदार आलेला आहे, नवीन पोरं आलेत मतदानाला. तुम्ही सगळे येणाऱ्या 20 तारखेला आशीर्वाद द्या. आणि एक विनंती करते, ऐकाल का? सगळे मुकादम कोणी आलेत का इथं? हात वर करा बरं. मुकादम, हां, मुकादमांना एवढीच विनंती, 20 तारखेला मतदान करून दुपारच्याला कारखान्याला जा बाबा. पाया पडते तुमच्या. किती टक्के भाववाढ दिली आहे? आता एवढं तुम्हालाही कमिशनमध्ये भाववाढ दिली आणि तुम्ही आमच्या मतदानात घेऊन जाणार तर कसं होईल? एवढ्या वेळा माझ्यासाठी करा. हात जोडून विनंती करते माझ्या मुकादमांना आणि ऊसतोड कामगारांना, 20 तारखेपर्यंत कारखान्याला जाऊ नका, कारण वो कारखाने उघडणारच नाहीत. पाऊस पडलेला आहे, सगळे कारखान्याचे चेअरमन निवडणूक लढायलेत. बिलकुल तुम्ही जायचं नाही, एवढी माझी विनंती आहे. जे गेलेले आहेत त्यांना आणण्याच्यासाठी पण मी विनंती करते. पूर्ण लोकांपासून निरोप धाडते आणि जसं मूळ पाठवते तसं पाठवून त्यांना मतदानाला घेऊन येते. एवढे या निमित्ताने सांगते. नमिता मुंदडाला यावेळी विजयी करून पंकजा मुंडेची मान महाराष्ट्रामध्ये ताट करण्यासाठी तुम्ही आशीर्वाद द्या. आशीर्वाद देणारे का हात वर करा, सगळे हात वर करा, हाताच्या मुठी आवळा आणि एक गोष्ट द्या, महायुतीचा, महायुतीचा. लावलं ते गाणं, लाव.